15 तारखेला पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत आणि या इलेक्शनमध्ये प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करताना दिसतोय. परंतु खऱ्या अर्थानं युवकांना या राजकारणामध्ये इंटरेस्ट कमी असतो. परंतु तुम्ही एक युवक असून बाईट द्यायला तयार झालेला आहे. काय वाटतं तुम्हाला युवकांनी कुठल्या नेत्याच्या मागे थांबलं पाहिजे किंवा या भागातले युवक कुठल्या नेत्याच्या मागे थांबतील? याच्यामध्ये कसलाही शंका न उपस्थित करता नाना भानगिरे यांचे काम व हं. त्यांनी केलेले या पूर्ण परिसरासाठी केलेले काम हे एकदम अतुलनीय आहे. हं. तर त्यांच्या मागे मी नक्कीच उभा राहीन. हं. मी गेली 7 वर्ष झालं या एरियामध्ये राहतोय आणि बघितलं की या एरियाची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे. इथे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं फुटबॉल ग्राउंड जे आता JSPM कॉलेज तिथं बनलेलं आहे. शिवाय पाण्याचा प्रश्न जो आहे, भुजबळ टाकीचं काम जे या परिसरात कमी दाबाने जे पाणी येत होतं, तो प्रश्न सोडवण्याचं काम नानांनी स्वतः लक्ष घालून केलेलं आहे. अजून त्यापेक्षा त्यापेक्षा मोठं जर काम बघितलं तर जे रस्ता आहे, रस्त्याचं रुंदीकरण हंडेवाडी रस्त्याचं, ते त्यांनी काम स्वतः जातीनं लक्ष देऊन केलेलं आहे. तर अशा कार्यक्षम नेत्याला निवडून द्यायलाच पाहिजे सगळ्यांनी.